गाईज, तुम्ही विचार करत असाल की मी या आउटफिटमध्ये का आहे. तुम्हाला सांगायचं आहे की मी समर ट्रिपमध्ये आहे आत्ता, आणि आम्ही स्पितीचा प्लॅन केला होता. आणि आता आम्ही अशा ठिकाणी आहोत. मग तुम्हाला माझा प्लॅन सांगतो. मी आलो शिमलामध्ये, अंबालापर्यंत ट्रेनने आलो. अंबालातनं शिमलाला रात्री पोचलो. शिमला बघितला. शिमल्यात मस्त स्केचिंग वगैरे केलं आम्ही. त्याच्यानंतर आम्ही शिमल्यातनं निघालो कालपाला जाताना सरान भुशेरचं टेम्पल बघितलं. खूप सुंदर टेम्पल होतं. काटकुंडी स्टाईलचं आर्किटेक्चर आहे. सगळ्यांनी ते खास बघावं. थोडंसं रोडपासनं आतमध्ये जायला लागतं, पण खूप छान टेम्पल आहे. 51 शक्तिपीठामधलं एक देवीचं देवस्थान आहे ते. त्याही नंतर आम्ही गेलो कालपामध्ये. कालपामध्ये खूप सुंदर दृश्य बघायला मिळाले आम्हाला. सनसेट बघायला मिळाले. कालपाचं मंदिर. कालपामध्ये पण स्केचिंग केलं आम्ही. आमच्याबरोबर ग्रुप होता. काही स्टुडंट्स आहेत, काही फॅमिली फ्रेंड्स आहेत, काही रिलेटिव्ज आहेत. तर असे आम्ही एकूण 22 पर्सन्स आहोत. म्हणजे मी धरून 22 लोक आहेत. आणि कालपा झालं. कालपानंतर आम्ही स्पितीमध्ये एंटर केलं. जे अवाढव्य डोंगर आहेत. डोंगर नाही म्हणायचं त्याला, पर्वतच म्हणायचं. खूप सुंदर स्पॉट बघायला मिळालेत आम्हाला. आणि डोंगरावरती लांब डोंगरावरती बर्फ होतं. अजिबात म्हणजे असा बर्फ आम्हाला लागला नाही, कारण आम्ही एप्रिल एंडला आम्ही निघालोय. बर्फ काय बघायला मिळणार. बर्फ नाहीच बघायला भेटला. म्हणजे खूप लांब होतं, डोंगरावर होते बर्फ. ते बघूनच आम्ही समाधान होतो. आणि आलो आम्ही स्पितीमध्ये. पहिलं विलेज आहे नाकोला. आम्ही थांबलो नाही, पण तिथून गेलो आम्ही ताबोला गेलो. ताबोला मस्त स्केचिंग झालं. ताबो मॉनेस्ट्री बघितली. यावेळेस ताबो मॉनेस्ट्रीमध्ये काही दिसत नव्हतं फारसं. ओके, कारण या ताबो मॉनेस्ट्रीमध्ये लाईटची कमतरता आहे. लाईट नाही आहे. भिंतीवरचे जे फ्रेस्कोज आहेत, थंका पेंटिंग्स आहेत, स्टुको स्कल्पचर्स आहेत, ते बघायला नाही मिळाले. म्हणजे बघायला मिळाले, पण अंधार होता. खूप सारा अंधार होता आतमध्ये, त्यामुळं ते मिस झालं. त्याच्यानंतर आम्ही आलो ताबोवरनं धनकर मॉनेस्ट्री. धनकर मॉनेस्ट्री बघितली. धनकर मॉनेस्ट्री खूप सुंदर आहे. त्याला महत्त्व पण आहे. का महत्त्व आहे तर धनकर मॉनेस्ट्रीमध्ये दलाई लामा राहतात. या स्पिती रिजनमध्ये आल्यानंतर दलाई लामा त्या ठिकाणी राहतात. त्यांची खोली आहे, तिथं मेडिटेशन रूम्स आहेत, आणि खूप सायलेन्स आपल्याला ठेवायला लागतो. आपल्याला स्पिती रिव्हरचा एक मस्त वाईड व्ह्यू मिळतो. याल तर धनकर मिस करू नका प्लीज. धनकर एकदम क्रेझी. आणि त्याच्याही नंतर मग धनकरमधनं आमचा प्लॅन होता की मूद विलेजला जायचं. मूद विलेज हे असं ठिकाण आहे की स्पितीमधलं मंदारगी लास्ट विलेज आहे, जे की
त्या तिथल्या डोंगरानंतर आपण मनाली कसोली या साईडला जातो. इथे एक पिन पर्वती ट्रेक नावाचा एक ट्रेक आहे जो की मणिकरणवरनं कसोलवरनं निघतो आणि 10 दिवसाच्या अंतरानंतर आपण या स्पिती रिजनमध्ये येतो. आणि तो इतका सुंदर ट्रेक आहे, इतका सुंदर ट्रेक आहे. तो डिफिकल्ट आहे. 17,000 फीट त्याचं एका पीकची हाईट आहे, ते क्रॉस करून यायला लागतं आपल्याला. तिथून आल्यानंतर जे पहिलं गाव लागतं ते मूद विलेज बोलतात. ते मूद विलेज इतकं सुंदर आहे. तर आत्ता मी त्या गावात आहे मूद विलेजमध्ये. आणि आम्हाला आत्तापर्यंत काही बर्फ नव्हता भेटला. जसं आम्ही या मूद विलेजसाठी एंटर केलं धनकरमधनं. गाईज तुम्ही बघू शकता हा व्ह्यू आहे. त्यासाठी मूद विलेज कोणी मिस करू नका. स्पिती रिजनमध्ये आल्यानंतर अफाट आहे, अफाट बर्फ, अफाट डोंगर. असा एक पण डोंगर नाही आहे की तो वेगळं टेक्स्चर देतो. हे बघा सगळे डोंगराच्या लाईन्स बघा, आडव्या जात आहेत, तिरक्या जात आहेत, एकदम वेगळे आकार घेऊन येतात प्रत्येक डोंगर. आम्ही मूद विलेजमधल्या एका ग्लेशियरमध्ये सगळेजण आत्ता एन्जॉय करतोय. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं, हे जे दिसतंय इथलं, हे इथून आतमधनं या डोंगरांच्या मधनं इथून लोक येतात, इकडनं अशी लोक येतात. जे पिन पर्वती ट्रेक करून येतात ना, ती लोक इथून येतात आणि इथं विलेज येते, त्या विलेज मूद विलेज. तर मूद विलेज खूप छोटंसं आहे. हार्डली 10 हॉटेल्स असतील किंवा तुम्हाला काय होमस्टेज मिळतील. पण खूप छान आहे, खूप छान. सगळ्यांनी यावं. आणि आता इथून पुढचा आमचा प्रवास आहे की तो काजाला जाणार आहे. मी काजामध्ये दोन नाईट स्टे. आणि काजामध्ये हिक्कीम जे नॉर्मली लोक बघतात, हिक्कीम, कॉमिक आणि लांगजा ते बघणार आहोत. आणि आज आम्ही बघणार आहोत की मॉनेस्ट्री, किब्बर विलेज आणि चिचमरीज लास्ट टाइम माझं बघायचं राहिलेलं आहे. आणि मूद विलेज पण बघायचं राहिलेलं, तर मी यावेळेस कंप्लीट केलं आहे. खूप सुंदर आहे, सगळ्यांनी यावं, बघावं. भयानक आहे, म्हणजे स्पीचलेस आहे मी. ॲक्च्युली नाही एक्सप्लेन करू शकत मी माझा एक्सपिरियन्स. पण या सगळ्यांनी, मस्त वाटतंय. तर मेरी पकड़नी पूरी हो गई. अरे सगळंच भाऊ आहे, सगळंच भाऊ आहे. काही मला वाटलं हे म्हणून दगड झाला म्हणून वाटलं आता मारू का रे सुहास तेरे गोष्ट मारू घ्या, मारा. अरे जास्त हात घालू नका.